पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये। आज आहे संडे आणि आज मी सकाळ निघालेला आहे। सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि मी सकाळी निघालेला आहे माहुली गडावर जायला। तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर चला जाऊया। तर काही आता आम्ही दादर स्टेशनवर उतरलेले आहेत। डायरेक्ट दादरलाच आला, थोडा सकाळी होता म्हणून। काहीच आता आपण दादरवरनं आसनगावसाठी ट्रेन पकडलेली आहे। आता आपल्याला पहिला आसनगावला जायचं आहे, नंतर जाऊया। काही आता आसनगाव स्टेशनवर आलेले आहेत आम्ही आणि ते इकडनं जाणार आहेत पुढे रिक्षाने वगैरे, तुम्हाला दाखवत आहे। आता आम्ही माहुली किल्ल्यापासून पोचलेले आहेत। माहुली किल्ल्यापर्यंत स्टेशनवरनं इकडे यायला 7 किलोमीटर आहे। तिकडे रिक्षा असतात, पर पर्सन आमचे 50-50 रुपये घेतलेले आहेत। तर आता जात आहेत पुढे, फोटो वगैरे पाडतात इकडे आणि चला जाऊया आपण। नाश्त्यासाठी कांदा पोहे घेतलेत गाईस। तर आता नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आता गड चढायला चालू केलेला आहे। सर्व बघा धुकं वगैरे आहे तिकडे। यश धबधबा आहे वाटते, तिकडे जायचं का? तर आता आमची ट्रेकिंग चालू झालेली आहे, बरोबर ना रे? गाईज एक वॉटर क्रॉसिंग झाली, पाणी होतं खूप, बुट वगैरे काही भिजली नाही, मस्त सेफ वाटलं। गाईज दुसरी वॉटर क्रॉसिंग आता इकडनं करूया। गाईज ट्रॅक भारी आहे, एक नंबर, मजा आहे फुल। एक नंबर ट्रॅक आहे गाईज, मजा आहे फुल। थोडंसं ट्रॅक आहे म्हणून मजा आहे। मस्त ट्रॅक चालू आहे, अर्धी ट्रॅक झाला। हे बघा दाखवतो तुम्हाला कसा ट्रॅक आहे, हे बघा मस्त ट्रॅक। चलो गाईज व्ह्यू बघा कसा झाला, मस्त पावसाचं वातावरण आहे, मस्त ढगाळ वातावरण। काहीच तिकडे व्ह्यू काय आहे बघा ना, पण सर्व ढगा आले त्यासाठी काहीच दिसत नाही बघा। भारी व्ह्यू आहे फुल। गाईज आता अर्धा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे आमचा, जात आहेत चालत आहेत, स्टॉप घेतलेला थोडासा, आता चालत आहेत परत। मजा आली पण ट्रॅकिंगला, वातावरण पण थंड आहे पण थोडंफार गरम पण। बघा गाईच काय ट्रॅक आहे, मजा येईल। काहीच व्ह्यू बघा, व्ह्यू
भाई साहेब तिकडे ढग आहेत म्हणून ना ते भारी व्ह्यू आहे, एक नंबर आहे. हे बघा यश फुल मजा आहे ना. फुल भाई गाईस जाम मजा आहे, मजा आहे फुल फुल. हे बघा व्ह्यू दाखवतो व्ह्यू. काहीच व्ह्यू बघा व्ह्यू व्ह्यू कशात बघा, धबधबे वगैरे तिकडे दिसतात का. हा बघा अजून, हा बघा इकडे भारी वाटते फुल सिनरी. आपण रिक्स घ्यायची ना फालतूची. मजा आलाय, ट्रॅक भारी आहे. अजून चांगला ट्रॅक बाकी आहे. चला जात आहे. गाईच गाईच ट्रॅकिंग बघा कशी आहे, मस्त मजा येते. फुल फुल मजा येते. हे बघा काय नाही, पूर्ण सेफ आहे, पण इकडे जास्त काय नाही मिळत रिक्स. फुल मजा आहे, फुल मजा आहे, पण मजा आहे ट्रॅकिंगला. माऊलीगड करा फक्त काय आहे, सर्व खाण्यापिण्याची सोय घेऊन यायची. इकडे काहीच दुकानं वगैरे काहीच नाही मिळत, त्यासाठी सर्व घेऊन यायचं. काहीच आता आम्ही शिवलिंगकडे पोचलेलो आहे. जाऊया दर्शन घेऊया. गाईज ही बघा विहीर. आणि आमचं विजिट करून झालेलं आहे. आता आम्ही निघालेले आहेत परतीच्या प्रवासाला. थोडंसं खाऊ वगैरे खाणार आहेत, तर जाऊया. चल गाईज आता ट्रॅकिंग कंप्लीट झालेली आहे. काटा लागला, टोवर चालायचं. काटा लागला गाईज, गाईज काटा लागला बेकार. तर आता
निघालेलं आहे. शिवलिंग मंदिर बघितलं, फक्त दरवाजा खूप पुढे होता त्याच्यासाठी आम्ही एवढे नाही गेले. आता आपल्याला घरी पण जायचं आहे. आता आम्हाला घरी पण जायचं आहे. गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू काय येतोय हा व्ह्यू. काय आहे हा व्ह्यू. कोणी काय पेटवलाय काय. गाईज कडक ना काय धुका आहे भाई साप. थोडा धुका आहे भरून तरी एवढा नाही, भारी वाटते. पण व्ह्यू मजा येते बघा, फुल कडक. सेफ्टी आहे, सेफ्टी फुल. आणि तुम्हाला सांगतो इकडे काहीच दुकानं नाही मिळत, कसलीच दुकानं नाही मिळत. तुम्हाला जे सर्व घेऊन यायला लागेल, जे पण पाहिजे आहे ते सर्व घेऊन यायचं, घेऊनच यायला लागेल. इकडे पाण्याचं पण नाही काही मिळत, खायला पण काहीच नाही मिळत. स्वतः घेऊन यायचं. पाण्याच्या बाटल्या पण स्वतःच घेऊन या. तुम्हाला ही टिप्स अँड ट्रिक्स देतो. तुम्हाला जे पण भेटेल ते सर्व डायरेक्ट खाली, सर्वात लास्टला तिकडेच भेटेल. हे तू जास्त बोल नको, खालून बोल फक्त. हा माझी फाटलेली काय, एवढे ट्रॅक केलेत त्याच्यात माझी फाटली नाही. बोलतो हा ट्रॅकला फाटलाय, स्वतःची फाटला पहिल्यांदा. काय काय पहिल्यांदा येऊन फाटलेली ती बोल. हा जाऊ झालं. काका आहेत ना, त्यांनी 200+ गड किल्ले चढलेले आहेत ते सर्व. आणि पुस्तकसुद्धा लिहिले, 3-4 पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांनी गडावरती. आम्हाला सांगितलं सर्व सह्याद्रीवरले सर्व 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 गड त्यांचे झालेले आहेत असे बोलले ते आम्हाला. बघा अजून कसे चढतायत, उतरतायत आता बघा. बघा ना व्ह्यू, जाताना तुम्ही बघितलं नाही बघा. आता हे लहान लहान मुलं आहेत ना, त्यांनी सुद्धा 10-15 ट्रेकिंग केले आहेत त्या काकांसोबतच. त्यांना फुल मोटिवेट करतात ते काका आणि घेऊन जातात सर्व गड ट्रॅक करायला घेऊन जातात. त्यांची पण फुल मजा येते, सर्व फुल मजा करून घेतात. मस्त ना. आमचे नाही तेवढे झाले म्हणजे ट्रेकिंग, तेवढी त्यांनी केली. आता बघा असंच आपण सुद्धा कंटिन्यू करतच राहायचे. आपल्याला जेवढे ट्रॅक करता येतील तेवढे करायचे आपण. आता चालेल, तुम्ही तर बघायलाच राहा. तुम्ही ब्लॉगमध्ये तर भेटणारच आहेत आपल्याला किती पण झालं तरी. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. डेली ब्लॉग, ट्रॅकिंग, ट्रॅव्हल सर्व ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलवर. गाईज जाताना रुमाल टाकलेला आहे आणि आता येताना घेतला तो बघा. तोड पुसा लागलाय. वाचले का 300 रुपये. त्याला मी बोलला तिकडेच असेल, दुसरं कुठे असणारच नाही. त्याला बोलला तो ऐकत होता, डायरेक्ट करत होता. आता बालाच दिसला तो तिकडे, बरोबर का गाईज. तर आपला फायनली ट्रॅक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आता घरी निघायचं आपल्याला लगेच घरी जायचं आपल्याला, कारण की आपल्याला ट्रेन पकडायचे. जास्त कन्फ्यूज वगैरे काहीच झालं नाही, आम्ही सर्व परफेक्ट जाऊन आले. गाईज हे बघा आलेले आहेत. आणि हे बघा तिकडे जाऊन आले आपण, तिकडे एकदम टॉपला मस्तवालं. तर आता जाऊया डायरेक्ट, ट्रेन पकडूया. जेवायचं वगैरे काय नाही, आता ट्रेन भेटणार नाही आपल्याला. तर सर गाईस, तर आता फायनली स्टेशनवर पोचलेले आहेत. वडापाव घेतलेले आहेत आणि जात आहेत आता. चला जाऊया. तर फायनली गाईज आम्ही घरी पोचलेले आहेत सेफमध्ये. आणि ट्रॅकिंग एक नंबर होती, मजा आली. तुम्ही पण जाऊ शकतात जर तुम्हाला जायचं असेल तर. सर्व सांगितलं आहे ब्लॉगमध्ये कसं जायचं वगैरे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर
नक्की कमेंट करू शकतात तुम्ही, किंवा इंस्टाग्रामवर DM सुद्धा करू शकतात. कहू15 इंस्टाग्राम ID आहे आपली. तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.